नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत आयरे, दीपस्तंभ मनोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे। आजचा आपला विषय म्हणजे पर्यावरण तसेच भूगोल विषयातील मे महिन्यातील महत्त्वाच्या घडामोडी। त्यात आता एक न्यूज आलेली आहे, ती म्हणजे दमट उष्णतेच्या लाटा। नक्की दमट उष्णतेच्या लाटा काय आहेत? ही दमट उष्णतेच्या लाटा, आता आपला भारत देश जर बघितला तर भारत देश हा उष्णकटिबंधीय प्रदेश आणि समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये येतो। म्हणजे उष्णकटिबंधीय प्रदेश आणि समशीतोष्ण कटिबंधीय म्हणजे हा 0 to 23 हाफ 0 to 23 हाफ याच्यामध्ये आपण म्हणतोय ट्रॉपिकल झोन आणि 66 हाफ आणि 66 हाफ म्हणजे 26 हाफ टू 66 हाफ नॉर्थ हेमिस्फिअर आणि साऊथ हेमिस्फिअर मध्ये हा सब ट्रॉपिकल झोन आणि हा पण एक सब ट्रॉपिकल झोन। इकडे 90 66 हाफ टू 90 66 हाफ टू 90 याला आपण फ्रिजिड झोन म्हणतोय। काय म्हणतोय? फ्रिजिड झोन। आता नक्की उष्णतेच्या लाटा इथपर्यंत ठीक आहे, पण दमट उष्णतेच्या लाटा काय असतात की ज्या वेळेस पाऊस पडला किंवा एखाद्या प्रदेशामध्ये पाण्याचा प्रदेश असेल, त्यावेळेस उष्णता जर वाढली तर त्या भागामध्ये बाष्पधारण शक्ती वाढते आणि बाष्पधारण शक्ती वाढली की त्यानंतर बाष्प आणि आर्द्रता वाढते। मग हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण वाढलं तर आपण म्हणतोय दमट हवामान आणि त्यावेळेस उकडल्यासारखं जाणीव आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे कसं की वरती ढगाळ वातावरण आणि खालून या ठिकाणी दमट हवामान। म्हणजेच अलीकडे हा जो धोका आहे हा प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला एका नवीन संशोधनातून पाऊस, मातीतील ओलावा आणि या तीव्र हवामान घटनांच्या प्रारंभामधील संबंध उघड झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। ओके, त्यानंतर या ठिकाणी 1979 पासून या घटना तीव्र झालेल्या आहेत आणि हवामान बदलामुळे त्यांची वारंवारता देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळते। आणि बाष्पीभवनाने हवा थंड करता येणारे सर्वात कमी तापमान म्हणजे नक्की त्याला काय म्हणतो आपण की वेट बल्ब, असं आपण त्या तापमानाला म्हणत असतो। तर मित्रांनो, पावसाची आणि मातीतील ओलाव्याची नक्की भूमिका काय आहे? तर याच्यामध्ये या संशोधनात अलीकडच्या पावसाच्या पद्धती दमट उष्णतेच्या लाटांच्या घटनांमधील महत्त्वाच्या संबंधात आढळून आला आहे आणि वायव्य भारतासारख्या, म्हणजे या ठिकाणी वायव्य भारत हा भाग, ओके, तर शुष्क प्रदेश म्हणजे राजस्थान मधलं थार डेझर्ट, ओके, शुष्क म्हणजे कोरडा, आणि दमट उष्णतेच्या लाटा बहुतेकदा पावसानंतर येतात। जसं तुम्हाला एक्झाम्पल सांगतो की आता मे महिन्यामध्ये काही वेळेस काही भागामध्ये अवकाळी पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यानंतर एकीकडे उष्णतेची लाट आहे आणि एकीकडे पाऊस पडलेला आहे। त्याच्यामुळे काय होतंय की त्या जमिनीवर पडलेल्या पाणी, म्हणून तिथे त्या भागामध्ये बाष्पधारण शक्ती तयार होते, बाष्प आर्द्रता तयार होते आणि हवेमध्ये दमट हवामानाचं प्रमाण वाढतं, म्हणजे दमट उष्णतेची लाट या ठिकाणी बाहेर येत असते। मग पावसातील ओलावा बाष्पीभवन होते, ज्यामुळे आर्द्रतेची पातळी या ठिकाणी वाढते। आता मी तुम्हाला तेच सांगितलं। आणि या उलट दमट प्रदेशात जमिनीतील ओलावा जास्त असतो, परंतु ढगांच्या आवरणामुळे, ओके, सूर्यप्रकाश कमी झाल्यामुळे बाष्पीभवन मर्यादित होते। ओके, पाऊस कमी झाल्यानंतर स्वच्छ आकाशामुळे पृष्ठभागावरील तापमान वाढते, ज्यामुळे दमट उष्णतेची परिस्थिती निर्माण होत असते। ओके मित्रांनो, पुढची न्यूज अशी आहे की हरितगृह वायू उत्सर्जन तीव्रता लक्ष्य 2025। आता ग्रीन हाऊस इफेक्ट मधले गॅस नक्की काय काम करत असतात की याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सरळ सरळ याचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला देऊ शकतो। ग्रीन हाऊस इफेक्टचे गॅस काय काम करतात? आता बघा, हे सूर्याची किरण आहेत, ओके, आणि हे सरळ कुठं पडतायत? पृष्ठभागावर पडतायत। इकडे काय पडतायत? पृष्ठभागावर पडतायत आणि या भागामध्ये ग्रीन हाऊस इफेक्टचे आवरण आहे। ओके, ग्रीन हाऊस इफेक्ट मधले गॅसेसचे आवरण आहे। म्हणजे आपण जेव्हा सूर्याकडनं येणारे किरण
यांना छेदून पृष्ठभागापर्यंत येतात. पण इथून परत जाणारे जे रिफ्लेक्ट वाले किंवा रेडिएशन हे जेव्हा बाहेर पडतात तेव्हा हे किरण बाहेर जात नाही, म्हणजे काही प्रमाणात जातात, परंतु हे ग्रीन हाऊस इफेक्ट मधले गॅसेस त्याला काय करून घेतात, ऍब्झॉर्ब करून घेतात. आणि म्हणून ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग होताना दिसून येते. म्हणजे एकंदरीत एक कार आहे आणि कारच्या मध्ये काचेच्या माध्यमातून जेव्हा सनलाईट मध्ये येतात आणि कारमधील सगळ्या वस्तूंसाठी त्या वस्तू काय करतात, त्या सनलाईटला ऍब्झॉर्ब करतात. पण बाकी जेव्हा त्यांचं पूर्ण या ठिकाणी त्याची गरज संपते त्यानंतर ते किरण जेव्हा उत्सर्जित होतात, ते रेडिएशन जेव्हा बाहेर पडतात तेव्हा ते काचेच्या बाहेर जात नाही आणि म्हणून गाडीमध्ये उष्णतेचं प्रमाण काय होतं, वाढतं. एक साधं आपलं एक्झाम्पल आहे. मग ते प्रमाण वाढणं म्हणजे सेम ही कॉन्सेप्ट पण तशीच आहे. नंतर आपण बघा गाडीतील म्हणजे आपण गाडीत बसल्यानंतर लगे एसी सुरू करत नाही, आधी काच खाली करतो, नंतर काही किलोमीटर पर्यंत आपण ती चालवतो, नंतर त्या ठिकाणी बाहेरचं वातावरण गाडीतलं वातावरण एकरूप होऊ देतो, नंतर आपण काच चढवतो, नंतर एसी सुरू करतो, बरोबर की नाही. मग त्याच प्रकारे या ठिकाणी हे ग्रीन हाऊस इफेक्ट मधले गॅसेस जे आहेत यांनी हे आवरण जे आहे हे काय करतायत, सनलाईट पासून येणारे किरण पृष्ठभागापर्यंत येऊ देत आहेत, परंतु इथून जे रिफ्लेक्ट होत आहेत त्याच्यातले काही किरण ते ऍब्झॉर्ब करतायत. आणि ह्या गॅसेसचं प्रमाण जेवढं वाढलं तेवढं या ठिकाणी उष्णतेचं प्रमाण वाढेल. म्हणून आपण ग्रीन हाऊस इफेक्ट करणारे जे गॅसेस आहेत त्यांचं प्रमाण कमी व्हावं म्हणून यासाठी खरंच हा शब्द जर बघितला तर पॅरिस करार झाला होता 2015 मध्ये आणि पॅरिस करारामध्ये कार्बन क्रेडिट नावाचा शब्द समोर आलेला आहे. मग कार्बन क्रेडिट वगैरे हे शब्द जे समोर आले तर पॅरिस करारामध्ये जास्त करून पुढे आले. आणि पॅरिस कराराला तसं पाहिलं तर अमेरिकेचं विरोध पण होता. डोनाल्ड ट्रम्प त्यावेळेस पहिल्यांदा राष्ट्रपती होते, नंतर बायडन झाले, पण डोनाल्ड ट्रम्प असतानाच तो झाला होता. तर पॅरिस करारानंतर भारतामध्ये खूप सारे बदल पण करण्यात आले, हे पण आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. तर मित्रांनो, पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने 16 एप्रिल 2025 रोजी ग्रीन हाऊस वायू उत्सर्जन तीव्रता लक्ष्य नियम 2025 अधिसूचित केले होते आणि हे नियम कार्बन क्रेडिट ट्रेडिंग स्कीम. आता कार्बन क्रेडिट काय आहे, कारण मित्रांनो प्रत्येक कंपनीला, प्रत्येक उद्योगाला एक विशिष्ट कार्बन म्हणजे एक परमिट दिलेलं आहे की विशिष्ट प्रमाणामध्ये इतकंच तुम्हाला कार्बन उत्सर्जित करता येईल. त्याच्या पलीकडे जर कार्बन उत्सर्जन झालं तर त्या ठिकाणी तुमच्याकडून काही दर आकारला जाईल. ओके, मग अशा वेळेस काय केलं जातं, समजा म्हणजे तुम्हाला एक डायग्राम स्वरूपामध्ये जर सांगितलं तर आपण काय करू शकतो, समजा ही इंडस्ट्री आहे. ओके, या ठिकाणी ही इंडस्ट्री आहे आणि इथून आपण काय करतोय, कार्बन उत्सर्जन करतोय. ओके, म्हणजे एकंदरीत आपण कोणाचा ऱ्हास करतोय, पर्यावरणाचा ऱ्हास करतोय. पर्यावरणाचा काय करतोय, ऱ्हास करतोय. आणि हा पर्यावरणाचा ऱ्हास म्हणजे कार्बन उत्सर्जन वाढलं, पण आपल्याला तो काय करावा लागेल, समतोल साधावा लागेल की नाही, समतोल साधावा लागेल ना. मग अशा वेळेस आपण काय करणार आहोत, तर एकीकडे एखादी एजन्सी असते आणि मग तिने त्या ठिकाणी काही वृक्षांची लागवड करायची आहे. ओके, आणि मग त्या ठिकाणी कार्बन उत्सर्जित जे झाले तो समतोल साधायचा आहे, म्हणजे यांच्याकडनं ते काय घेतात, क्रेडिट घेतात. ओके, म्हणजे ही एक कॉन्सेप्ट आहे. ओके, तर कार्बन क्रेडिट बद्दल जर बोलायचं झालं तर मग इथे काय म्हटलेलं आहे की हरित वायू वातावरणात उष्णता अडकून ठेवतात, ज्यामुळे जागतिक तापमान वाढ होते आणि प्रमुख हरितगृह वायूंमध्ये कार्बन डायऑक्साईड, मिथेन, हे बघा कार्बन डायऑक्साईड, मिथेन सगळ्यात जर घातक असेल तर मिथेन आहे, CH4. मिथेन दलदलात पण तयार होतो. मिथेन जर बघितलं एखाद्या माइन्स मधून पण बाहेर येतो, कोल माइन्स मधून, किंवा मिथेन बायोगॅस मधून पण बाहेर येतो, मिथेन भाताच्या शेतीतून बाहेर येतो. तर मिथेन
या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड पेक्षा कमी प्रमाणात उत्सर्जित होतोय, परंतु तो घातक आहे. आणि नायट्रस ऑक्साईड यांचा समावेश होतो. आणि हरितगृह वायू उत्सर्जन तीव्रता हा शब्द उत्पादनाच्या प्रति युनिट उत्सर्जित होणाऱ्या हरितगृह वायूच्या प्रमाणात दर्शवतो. उदाहरणार्थ ते 1 टन सिमेंट किंवा ॲल्युमिनियमच्या उत्पादनात उत्सर्जन मोजते. ओके, असो. त्यानंतर कार्बन क्रेडिट ट्रेडिंग योजनेची जोडणी. आता बघा, या ठिकाणी CCTS द्वारे कार्बन क्रेडिटच्या व्यापाराला परवानगी दिलेली आहे. कोणाच्या द्वारे? CCTS द्वारे कार्बन क्रेडिटच्या व्यापाराला काय दिलेली आहे? परवानगी दिलेली आहे. आणि उत्सर्जनाची तीव्रता कमी करणारे उद्योग क्रेडिट मिळवू शकतात, ज्याचा व्यापार ते भारतीय कार्बन मार्केटमध्ये करू शकतात. ओके. आणि ती प्रणाली उद्योगांच्या नवोन्मेष आणि स्वच्छ तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करते. ओके. आणि जे लक्ष्य पूर्ण करू शकत नाहीत ते नियमांचे पालन करण्यासाठी क्रेडिट्स खरेदी करू शकतात. ओके. काय करू शकतात? जे नियमांचे पालन करू शकत नाही ना, मग त्यांनी काय करायचं? तर कार्बन क्रेडिट करायचं. मग अशा काही ज्या एजन्सीज आहेत, ओके, मग त्यांनी त्या ठिकाणी समतोल साधण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, ओके, मग त्यांच्याकडनं त्यांनी काय घ्यायचं? क्रेडिट घ्यायचं. ओके. आता बघा, ट्रॉपिकल फॉरेस्ट. आता या ठिकाणी फॉरवेअर फॅसिलिटीज जर बघितलं तर त्याच्याबद्दल आपण बघूया की 2023 मध्ये, ओके, 2023 मध्ये ब्राझील सरकारने दुबई येथे झालेल्या COP28 हवामान शिखर परिषदेच्या ट्रॉपिकल म्हणजे उष्णकटिबंधीय ट्रॉपिकल फॉरेस्ट फॉरएव्हर फॅसिलिटीज, ओके, सुरू केली. आणि या उपक्रमाचा उद्देश उष्णकटिबंधीय राष्ट्रांना त्यांच्या जंगलांचे संवर्धन करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या प्रोत्साहन देणे आहे. आता इथे काय करायचंय? 2023 मध्ये काय झालेले? ब्राझील सरकारने दुबई येथे झालेल्या COP28, ओके, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, ओके, 28वी परिषद, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज हवामान शिखर परिषदेच्या ट्रॉपिकल फॉरेस्ट फॉरवेअर फॅसिलिटीज सुरू केली. ओके. मग नक्की ही फॉरवेअर फॅसिलिटीज काय आहे? तर या उपक्रमाचा उद्देश काय आहे? तो उष्णकटिबंधीय म्हणजे 0 to 23.5 आणि 0 to 23.5, ओके, च्या दरम्यान असलेला हा ट्रॉपिकल झोन, ओके, मूल्यांकन करण्यासाठी उपग्रह देखरेखीवर अवलंबून असते आणि त्यानुसार देशांना बक्षीस देते. तथापि या यंत्रणेच्या अंमलबजावणी आणि संभाव्य परिणामांबद्दल अलीकडे गैरनफा संस्था आणि स्थानिक संस्थांकडून चिंता निर्माण झालेल्या आहेत. ओके. त्यानंतर या ठिकाणी TFFF बद्दल काय आहे की याची रचना उष्णकटिबंधीय जंगलांचे जतन, ओके, उष्णकटिबंधीय जंगलांचे जतन किंवा पुनर्संचयित करणाऱ्या देशांना मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रोत्साहन देण्यासाठी केलेली आहे. म्हणजे याचा उद्देश नक्कीच तुम्हाला विचारला जाऊ शकतो, नक्की TFFF याची निर्मिती कशासाठी केली किंवा या ठिकाणी या उपक्रमाच्या माध्यमातून काय केलं जातं? तर ट्रॉपिकल झोन मधील म्हणजे उष्णकटिबंधीय मधील जंगलांचे काय केलं जातं? जतन आणि पुनर्संचयित करणाऱ्या देशांना मोठ्या प्रमाणामध्ये काय केलं जातं? आर्थिक प्रोत्साहन दिले जाते. आणि निधी मॉडेल दरवर्षी प्रति हेक्टर जंगलांसाठी निश्चित देय देते. ब्राझील, इंडोनेशिया आणि कांगो लोकशाही प्रजासत्ताक हे प्रमुख सहभागी आहेत. आता बघा, म्हणजे या ठिकाणी डायरेक्ट विषुववृत्तीय म्हणजे या ठिकाणी 0 ते 5 आणि 5 ह्या भागामध्ये अमेझॉनचं फॉरेस्ट, कांगोचं खोरं, इंडोनेशियामधलं जावा बेट इथे येतं. ओके. तर प्रजासत्ताक हे प्रमुख सहभागी आहेत जे एकत्रितपणे जंगलातील सुमारे 52% वर्षावनांचे आयोजन करतात. आणि TFFच्या दुहेरी आवृत्त्या ब्राझीलमधील बेलेम येथे COP30 कॉन्फरन्स ऑफ पार्टी 30 च्या सुमारास सुरू होण्याची अपेक्षा आहे. ओके. 28 झाली, 30 पर्यंत सुरू होण्याचं अपेक्षित आहे. आणि सगळ्यात जास्त जर बघितलं फॉरेस्ट कव्हर एरिया ह्या भागामध्ये आहे, सगळ्यात जास्त फॉरेस्ट कव्हर एरिया ह्या भागामध्ये आहे.
आणि विशेषतः या ठिकाणी सगळ्यात जास्त बायोडायव्हर्सिटी पण आहे. सगळ्यात जास्त बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, विविधता सगळ्यात जास्त या भागामध्ये आहे. ओके, प्रश्न जर कधी विचारला गेला तर लक्षात असू द्या. त्यानंतर या ठिकाणी सिम्प्लिफाल राष्ट्रीय उद्यान, आता ही जी न्यूज आहे इंडियन एक्सप्रेस मधली न्यूज आहे, ही 6 मेला आलेली न्यूज आहे. ओके, आता आपण सिम्प्लिफाल राष्ट्रीय उद्यानाबद्दल आपण हे जर बघितलं, विशेषतः ओडिसामध्ये आहे. कुठे आहे, ओडिसामध्ये. आणि त्याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत की सिम्प्लिफाल राष्ट्रीय उद्यान जर बघितलं तर पर्यावरण संवर्धनाच्या विकासासाठी ओडिशा सरकारने सिम्प्लिफालला राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केलेलं आहे. काय म्हणून घोषित केलेलं आहे, नॅशनल पार्क म्हणून घोषित केलेलं आहे. म्हणजे ते सुरुवातीला काय असेल, मग वाईल्ड लाईफ सँच्युरी असेल, अभयारण्य असेल. तर औपचारिक अधिसूचना या महत्वाच्या पर्यावरण क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी दशकांपासून केलेल्या प्रयत्नांचा कळस 845.70 चौरस किलोमीटर पसरलेलं हे सिम्प्लिफाल आता ओडिसातील सर्वात मोठे आणि भारतातील 107वे राष्ट्रीय उद्यान आहे. भारतात कितवं, 107वं राष्ट्रीय उद्यान आहे. ओके, 107वं राष्ट्रीय उद्यान आहे. त्यानंतर सिम्प्लिफाल कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न विचारण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. आता सिम्प्लिफाल ऐतिहासिक संदर्भ जर बघितला, 1980 मध्ये सिम्प्लिफालला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यासाठी सुरुवातीला प्रस्तावित करण्यात आले. कधी, 1980 ला. आणि या भागात समृद्ध जैवविविधता या ठिकाणी पाहायला मिळते, ज्यामध्ये सस्तन प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राण्यांच्या असंख्य प्रजाती पेसिसचा समावेश आहे. आणि या प्रदेशाला यापूर्वी 1975 मध्ये वन्यजीव अभयारण्य म्हणून नियुक्त करण्यात आलेले होते. कधी, 1975 मध्ये वन्यजीव अभयारण्य, वाईल्ड लाईफ सँच्युरी, म्हणजे आपण त्याला अभयारण्य म्हणतो. आणि ओडिसाच्या संवर्धन इतिहासातील बहुप्रतीक्षित राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा हा एक अतिशय महत्वाचा क्षण मानला जातोय. ओके, महाराष्ट्रामध्ये किती राष्ट्रीय उद्यान आहेत, 6 राष्ट्रीय उद्यान आहेत. ओके, ते देखील ताडोबा राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान, गुगामल राष्ट्रीय उद्यान, नागझिरा राष्ट्रीय उद्यान. ओके, म्हणजे आपण नागझिरा टायगर प्रोजेक्ट आहे, नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान किंवा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, चांदोली राष्ट्रीय उद्यान. तर या ठिकाणी मित्रांनो जैवविविधता आणि परिसंस्था म्हणजे या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी अँड इकोसिस्टीम. ओके, आता एन्व्हायरमेंटमध्ये काही महत्वाच्या कॉन्सेप्ट आपण समजून घेतल्या पाहिजे. बायोडायव्हर्सिटी काय असते, इकोसिस्टीम काय असते, इकोलॉजी काय असते, इकोटोन काय असतं, त्याच्यानंतर हॉटस्पॉट काय असतं, बरोबर की नाही, कम्युनिटी काय असते, बायोम काय असतं, हे इट्रोफिकेशन काय असतं. हे महत्वाचे जे शब्द आहेत एकदा जर समजलं ना तर मग आपल्याला फारशी अडचण येत नाही. तर मित्रांनो सिम्प्लिफाल हे सस्तन प्राण्यांच्या 55 प्रजाती, किती प्रजाती, 55, पक्ष्यांच्या 361 प्रजाती, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या एकूण 62 प्रजाती, उभयचर प्राण्यांच्या 21 प्रजातींचे घर आहे. म्हणजे घर आहे म्हणजे काय, तर हॅबिटॅट आहे. काय घर आहे म्हणजे काय, हॅबिटॅट आहे. हॅबिटॅट आहे म्हणजे काय, अधिवास आहे. अधिवास आहे म्हणजे काय आहे, निवास क्षेत्र आहे. आता निवास क्षेत्र जर बघितलं तर आजकाल काही पक्ष्यांचं प्रमाण कमी होण्यामागचं कारण काय आहे, कारण त्यांचं हॅबिटॅट असलेले उंच उंच वृक्ष आपण तोडून टाकले, म्हणून काही पक्षी जे आहेत त्यांचं आपोआप प्रमाण कमी व्हायला लागलेलं आहे, बरोबर की नाही. म्हणजे ते घर आहे. या उद्यानात सिम्प्लिफाल व्याघ्र प्रकल्पात 2750 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेले आहे. आणि वाघांचे मुख्य अधिवास म्हणजेच हॅबिटॅट, ओके, म्हणजेच घर 2007 मध्ये अधिसूचित करण्यात आलेले होते, जे 1194.75 चौरस किलोमीटर व्यापलेला आहे. ओके, त्यानंतर भारतातील कस्तुरी हरणाचे संवर्धन, तुझ्यापाशी परी तू जागा चुकलाशी. म्हणजे कस्तुरी हरणाबद्दल खूप मस्त लिखाण आहे. म्हणजे जेवढी ती पळते तेवढी त्या ठिकाणी एक सुगंध दरवळतो, तिच्या या ठिकाणी जर बघितलं ती कस्तुरी
मुर्ग आणि ही हिमालयात आढळणारी हरिण आहे आणि विशेषतः अलीकडच्या अहवालामधून भारतातील कस्तुरी मृगाच्या संवर्धनासाठी कन्झर्वेशनसाठी प्रभावी प्रयत्नांचा अभाव दिसून येतोय आणि आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ म्हणजे IUCN आणि IUCN द्वारे धोक्यात असलेल्या मृगाच्या यादीत वर्गीकृत आहे आणि कस्तुरी मृगांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते। 1972च्या वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षित असूनही भारतीय प्राणी संग्रहालयांमध्ये या प्रजातीसाठी कोणतीही सक्रिय प्रजनन कार्यक्रम नाहीत आणि केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने या ठिकाणी जर बघितलं बंदिस्त कस्तुरी मृगाची पूर्णपणे अनुपस्थिती नोंदवलेली आहे, जी संवर्धन धोरणांमध्ये अपयश दर्शवते। आणि मित्रांनो, ही एक डिअर फॅमिली मधली ही कस्तुरी मृग, ओके, आणि मॅक्झिमम ही हरण जर बघितली तर हिमालयन रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि याच्याबद्दल लिखाण पण झालेले साधू संतांनी केलेले। तुझं आहे तुझ्या पासी परी तू जागा चुकलासी, ही तीच कस्तुरी मृग। आणि मित्रांनो, कस्तुरी हरण संवर्धनाचा ऐतिहासिक संदर्भ देखील आपल्याला माहिती असला पाहिजे की 1965 मध्ये भारतात कस्तुरी मृगाच्या संवर्धनाचा प्रयत्न सुरू केला होता आणि भविष्यातील पुनर्प्रजननासाठी निरोगी बंदिस्त लोकसंख्या निर्माण करणे, पॉप्युलेशन, औषधी वापरासाठी कस्तुरी गोळा करणे हे प्राथमिक उद्दिष्ट होते आणि खुपरी, अल्मोडा यांसारख्या ठिकाणी ओके प्रजनन केंद्र स्थापन करण्यात आलेले होते। तथापि या उपक्रमांना त्याचे उद्दिष्ट साध्य करता आलेले नाही आणि 1980च्या दशकापर्यंत लोकसंख्या अंदाजे 1000 होती, परंतु त्यानंतर घट दिसून आली आणि विशेषतः अपेक्स 1, अपेक्स 2 आणि अपेक्स 3 म्हणजे याच्यामध्ये सुद्धा असे गट केलेले आहेत आणि जर बघितलं एंडेंजर्ड मध्ये ही हरण जाऊन पोचलेली आहे आणि विशेषतः याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे। चर्चेचा असल्यामुळे त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि प्रश्न विशेषतः कस्तुरी मृग कोणत्या भागामध्ये आढळते, तिचे ऐतिहासिक पार्श्वभूमी विचारली जाईल, ओके, मग त्यानंतर तिचं प्रजनन केंद्र कोणत्या भागामध्ये होतं, ओके, खुपरी आणि अल्मोडा सारख्या ठिकाणी काय होतं प्रजनन केंद्र स्थापन केलेलं होतं असो। त्याच्यानंतर जागतिक कोरल ब्लिचिंग संकट। आता कोरल जे असतात, कोरल तर आपण बघा, कोरल म्हणजे आपण त्याला प्रवाळ कीटक म्हणतो आणि विशेषतः प्रवाळ कीटक जे आहेत तर प्रवाळ कीटक कुठे आढळतात की साधारणतः या ठिकाणी 0 ते 30 नॉर्थ हेमिस्फियर लॅटिट्यूड आणि साऊथ हेमिस्फियर 30 लॅटिट्यूड याच्या दरम्यान या ठिकाणी कोरल आढळतात आणि कोरल आयलँड जे आहे आपल्याकडे लक्षद्वीप एक कोरल आयलँड आहे, ओके, आणि सगळ्यात मोठं कोरल जर बॅरल रीफ जर बघितलं असेल ते ऑस्ट्रेलियामध्ये आहे, ओके, आणि कोरल आपल्या भारतामध्ये 4 भागामध्ये आढळून येतं, एक खंबायत गल्फ आणि कच्छ गल्फच्या भागामध्ये, लक्षद्वीपच्या भागामध्ये, मन्नारच्या आखाताजवळ, अंदमान निकोबार जवळ आपल्याला ते कोरल पाहायला मिळतं। विशेषतः याला विशिष्ट टेम्परेचरची आवश्यकता असते आणि जर पाण्याचं प्रदूषण वाढलं तर याच्यावर अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे परिणाम होतात आणि त्याच्याबद्दलच या ठिकाणी डाऊन टू अर्थ नावाचं जे मॅगझिन आहे आणि त्या मॅगझिन मध्ये चर्चेचा विषय आला। डाऊन टू अर्थ मॅगझिन जे आहे तर डाऊन टू अर्थ मॅगझिन हे आपलं पर्यावरणावर जास्तीत जास्त लिखाण करत असतं। नक्की म्हणजे आपल्याला काय म्हणायचं आहे की जागतिक ब्लिचिंग घटनांमुळे प्रवाळ खडकांना अभूतपूर्व संकटाचा सामना करावा लागत आहे आणि जानेवारी 2023 पासून जगातील 80% पेक्षा जास्त प्रवाळ खडकांना याचा फटका बसलेला आहे आणि शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की ही घटना रेकॉर्डवरील सर्वात वाईट आहे, ज्यामुळे किमान 82 देशांमधील प्रवाळ खडकांवर परिणाम होताना दिसतोय। विक्रमी उच्च समुद्राच्या तापमानामुळे प्रवाळ पांढरे झालेले, ओके, काय झालेले पांढरे, ब्लिचिंग म्हणजे काय झालेले तर पांढरे झालेले आहेत, कारण ते आवश्यक शैवाल बाहेर काढतात ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर मृत्यू होतो आणि ह्या घटनेमुळे सागरी जैवविविधता म्हणजे ओशन लाईफ, ओशन बायोडायव्हर्सिटी आणि निरोगी खडकांवर अवलंबून असलेल्या अब्जावधी लोकांच्या उपजीविकेला धोका निर्माण झालेला आहे, ओके, आणि याचा परिणाम ऑस्ट्रेलियामध्ये देखील बॅरन रीफ जे आहे त्याच्यावर देखील झालेला दिसून येतोय। आणि कोरल ब्लिचिंग बद्दल आपण काही माहिती घेऊ तर समुद्राचे तापमान वाढते तेव्हा प्रवाळ ब्लिचिंग होते, ओके, ब्लिचिंग या ठिकाणी केव्हा होते समुद्राचे तापमान वाढल्यावर होते आणि प्रवाळ त्यांच्या आत जीवनशीलपणे राहणारे हे झुक्सॅन्थेले,
ओके, झुक्सॅन्थेले नावाचे एक पेशीय वनस्पती बाहेर काढतात. आता हा शब्द फार महत्वाचा आहे. ओके, बाहेर काढतात आणि या प्रक्रियेमुळे प्रवाळांचा रंग आणि महत्वाच्या पोषक तत्वांपासून वंचित राहतो, ज्यामुळे ते पांढरे दिसतात आणि ब्लीच केलेले प्रवाळ रोगांना अधिक संवेदनशील असतात आणि त्यांच्या जगण्याची शक्यता कमी असते. ओके, म्हणजे आपल्याला या शब्दाविषयी माहिती मिळाली. त्यानंतर माती प्रदूषण आणि त्यांचा शेतीवरील जागतिक परिणाम. आता ही तर फार मोठी समस्या आहे. तर माती प्रदूषण म्हणजे जमिनीतील विषारी पदार्थांची उपस्थिती, ज्यामुळे तिची गुणवत्ता खराब होते आणि वनस्पतींच्या वाढीवर परिणाम होतो. आता याच्यामध्ये कॅडमियम, निकेल, आर्सेनिक यांसारखे जड धातू, आर्सेनिक सारखे जड धातू हे प्राथमिक दूषित घटक आहेत. प्राथमिक दूषित घटक कोण कोण आहे? कॅडमियम, निकेल, आर्सेनिक यांसारखे हे प्राथमिक दूषित घटक आहेत. हे धातू कालांतराने विघटित होत नाहीत, आलं लक्षात, अपघटन होत नाही, ज्यामुळे सतत प्रदूषण होते. आणि अभ्यासातून असे दिसून आलेले आहे की जागतिक स्तरावर 14% ते 17% कृषी माती किमान एका विषारी धातूसाठी सुरक्षित मर्यादा ओलांडतात, ज्यामुळे अन्न उत्पादनावर परिणाम होत असतो. ओके, त्यानंतर पश्चिम घाटात गोड्या पाण्यातील माशांच्या नवीन प्रजाती आपल्याला पाहायला मिळाली. तर तिच्याबद्दल आपण माहिती घेऊया की कोची येथील, कोची म्हणजे काय, आपण पहिले कालिकत म्हणायचो, केरळ कोस्टल लाईन येथील सेंटर फॉर पेनिन्सुलर ॲक्वॅटिक जेनेटिक रिसोर्सेसच्या अलीकडच्या संशोधनात पश्चिम घाटात गोड्या पाण्यातील माशांच्या 2 नवीन प्रजाती आढळल्या. त्यातील लॅबिओ उरू आणि लॅबिओ सेकिडा या प्रजाती लॅबिओ निग्रेसेन्स भोवतीच्या दीर्घकालीन वर्गीकरण गोंधळाचे निराकरण केल्यानंतर ओळखल्या गेल्या. या शोधामुळे पश्चिम घाटाच्या पर्यावरणीय महत्त्वावर भर पडतो, जो एक मान्यताप्राप्त जैवविविधता हॉटस्पॉट आहे. आता भारतामध्ये एकूण 4 हॉटस्पॉट आहेत बरं का. म्हणजे हॉटस्पॉटचे 3 प्रकार आहेत. एक टेक्नॉलॉजी मधला हॉटस्पॉट झाला, एक म्हणजे हॉटस्पॉट ओल्कॅनिक झाला, आणि हा बायोडायव्हर्सिटी वाला हॉटस्पॉट पर्यावरणामधला शब्द सुंडालँड, इंडो बर्मा, हिमालय आणि वेस्टर्न घाट. तर या ठिकाणी आपण आज पर्यावरणीय बाबतीमध्ये काही महत्त्वाच्या बातम्या आपण बघितल्या, विशेषतः परीक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाच्या आहेत. तर नक्कीच आपली परीक्षेला मदत होईल. वेळोवेळी अशा महत्त्वाच्या काही न्यूज तुमच्यापर्यंत दीपस्तंभ मनोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तर नक्कीच तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि विशेषतः ज्या गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत ही लिंक शेअर करा. इथेच थांबतो. धन्यवाद मित्रांनो.